ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांची महाविकास आघाडीची सुपारी घेऊन सुपारी वाजवण्याचं काम जरांगे पाटील करतायत, त्याला माझं एकच उत्तर आहे, हिम्मत असेल तर त्यांनी चर्चेला यावं, चर्चा करावी. आणि काय पेंट लागून गेली आहे का? त्याच्या भाषेत बोलायला गेलो तर अजून चांगलं बोलू शकतो. ते 113 पाडीन, फडणवीसांना पाडीन. अरे हिम्मत आहे तर 288 उभे कर आणि मग बघू कोण कोणाला पाडतं आणि कोण कोणाचं सरकार येतं. ते असं म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांचा देखील नागपुरामध्ये पराभव करू. म्हणून म्हटलं ना, हिम्मत आहे तर 288 पहिले उभे कर, थोटांबाजी बंद कर. याचे मी पत्र घेतली, हा मला भेटून गेला, तो मला भेटायला आला, मी दानवेंना पाडणार, मी फडणवीसांना पाडणार. राजकारणात त्यांची 5-5 पिढ्या गेल्या, 5-5 तर आमदार राहिले.